नमस्कार मंडळी. आज मी माझ्या शेतात आलो आहे. जो बारका ट्रॅक्टर असतो ऊस बांधणीचा, तसला आमच्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत. एक माझ्याकडे असतो आणि दुसरा माझ्या भावाकडे असतो. जसा वेळ वगैरे मिळेल थोडाफार, तसे वेळ मिळाला तर बाहेरचे काम करतो, नाहीतर फक्त घरचेच काम असते आमच्याकडे. त्या छोट्या ट्रॅक्टरला ड्रायव्हर मिळत नाही म्हणून थोडाफार चालवावं लागतंय. नाहीतर जर ड्रायव्हर मिळत असला तर चालवायची स्वतः काही सुद्धा गरज पडणार नाही. आज दिवसाची लाईट नाही मोटरांची, त्याच्यामुळे आता आपण जाणार आहे घरी. मोठ्या ट्रॅक्टरच्या फळीसाठी थोडंफार काम आहे, तेवढं काम करायचं आणि घरी गेला तुम्हाला आपलं घर सुद्धा दाखवतो. शेतकऱ्याचे घर कसे आहे ते तुम्हाला देखील कळेल. तुम्ही येथे पाहू शकता, तुम्ही येथे बघू शकता. काल आपण ड्रिप चालू केले होते. थोडे थोडे गवत आलेले आहे. हा खोडवा आहे. 2.25 एकरावर काल ड्रिप चालू होते. एकदम मस्त पैकी गार झालाय. पण आता याला लगेच औषध नाही मारायचे. ज्या वेळेला एक चांगला पाऊस पडेल, थोडंफार गवत वाटलं तरी चालेल आता, पण ज्या वेळेला थोडाफार चांगला पाऊस पडेल त्याच वेळेला औषध मारायचे. जेणेकरून आता जर औषध मारले तर रान सुकून जातं, लगेच जास्त पाणी मागतंय. त्याच्यामुळं आता लगेच औषध नाही मारायचे. चला तर आता घरी जाऊ. आता जेवण करता येईल. आता तुम्हाला सकाळी म्हटलं होतं मी की तुम्हाला शेतकऱ्याचे घर दाखवतो, तर आता मी घरी आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो आपले घर कसे आहे ते. आपल्या घराला 4 बाजू आहेत. हे कडून हे असे दिसते एका बाजूने. इथं पाण्याचा कॉक, येथे आपलं हे किचन, हे किचनच्या 2 मांडण्या, हा गॅस, येथे हॉल, आणि 1, 2 आणि 3 अशा 3 रूम आहेत. आता हे घर बांधलेलं झालं साधारणतः 2 वर्ष झालं. 2021-20च्या आसपास पहिले जे घर होतं त्याचा एक फोटो टाकतो इथं खाली किंवा वर इथं फोटो टाकतो, ते तुम्ही बघू शकता. आणि जे लोक म्हणतात ना शेतीचे जेव्हा काय होत नाही, शेतीत खूप कष्ट आहे. कशाची गॅरंटी नाही, पैसे येतील नाही येतील, परंतु जर सातत्य ठेवलं आणि कष्ट करायची तयारी असली तर शेती बऱ्यापैकी आहे तशी चांगली. आता आमच्या गावात सुद्धा शेतीच्या जीवावर 50-50 लाखाचे बंगले बांधलेत. आम्हाला पण या घराला 15-16 लाख रुपये खर्च आला, सगळं शेतीच्या जीवावर. त्यामुळे लोक बोलत राहतात की शेतकरी आहे यांच्याकडे काय नसल, असं नसल तसं नसल. पण आता दुसरा एक विषय असा, आपल्याला 5 किलो 10 किलो असा बाहेरनं आटा वगैरे आणावं लागत नाही. आता तुम्हाला दाखवतो, घरात गहू बाजरी इतकी आहे की आता 3 वर्ष तरी कशाचे काहीच आणण्याची गरज नाही. इथे बघू शकता, ह्यातली एक पिशवी 90 ते 100 किलोची आहे. 18-19 पिशव्या आहेत या. ही एक पिशवी आम्हाला 1.5 ते 2 महिने जाते. त्यामुळं शेतकऱ्याला खाण्याची कधी अडचण येत नाही, ते तर वेगळंच. हे येथे पाहू शकता, अजून आहेत 7-8 पिशव्या. आणि दुसरा एक विषय असा सांगायचा म्हणलं की 2020 मध्ये जे घर होतं त्यावेळेला आमच्याकडे फक्त 2 टू व्हीलर फक्त होत्या. आता सध्याला विषय असा झालाय 2024 पर्यंतच आमचं फक्त शेतीच्या जीवावर, फक्त शेतीच्या जीवावर 25 ते 30 लाखाच्या उलाढाल झाली. या कर्ज वगैरे काय नाही. जे थोडेफार असतं 1-2 लाख रुपये, त्याचं काय ती बँकेच्या ह्यातून कट होऊन जातं.
त्याचा नाही इतका काय विषय. पण 25 ते 30 लाख फक्त शेतीच्या जीवावर. आम्हाला 20 ते 25 एकर शेती आहे आणि पाण्याची सोय बऱ्यापैकी तशी आहे, बोर वगैरे आहेत. त्याच्यामुळे सध्या तर नाही काय अडचण येत.